स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। ताईंनो मला एक म्हणजे कमेंट आलेली म्हणजे 2-3 कमेंट आलेत की ताई तुम्ही कशा म्हणजे तुम्ही काम करा ना, कशाला आम्हाला गायडन्स देताय, आम्ही चॅनलचं बघू ना। तर मला त्या ताईंना सांगायचं हे बघा ताई, ठीक आहे तुमचा कदाचित चॅनल मी तुमच्या चॅनलवर जाऊन नाही बघितलं, कदाचित तुम्ही खूप पुढे गेला असेल, पण मला असं वाटलं की माझ्यासारख्या म्हणजे असतील थोड्याफार ताईंना कदाचित माझ्या व्हिडिओची गरज पडेल। माझ्याकडून जर एखाद्या 2 ताईंना मदत झाली तर ती माझ्यासाठी खरंच चांगलं असेल, म्हणून मी ते मदत करण्यासाठी, कारण बऱ्याच ताईंनी चॅनल खोललेत पण त्यांना काही गोष्टी माहिती नाही आहेत आणि त्यांना म्हणजे मोटिवेशन देण्याच्या हेतूने मी हे सगळं सांगत असते। मला त्यांना डिमोटिवेट अजिबात करायचं नाही, कारण मला असं वाटतं की त्यांची मेहनत वाया जायला नको, म्हणून मी त्यांना सांगत असते। त्यामुळे ताई ठीक आहे, तुम्हाला वाटतंय की म्हणजे मी सगळ्यांना सांगते ते तुम्हाला पटलेलं नाहीये, चालेल ताई, त्याबद्दल मला तुम्हाला काहीच म्हणायचं नाहीये। पण अशा म्हणजे कमेंट येतात त्यावेळेला थोडंफार वाईट वाटतं, कारण आपण सगळ्यांसाठी म्हणजे ठीक आहे सगळ्यांसाठी काही नाही करता आलं तरी आपल्या व्हिडिओचा थोड्या 10 तरी ताईंना फायदा होईल ना, यातच सगळं असतं ना। म्हणून माझा एक तो थोडासा प्रयत्न असतो आणि तुमच्या खूप छान छान कमेंट्स असतात, तर मलाच वाईट वाटतं की मला तुमच्या कमेंट्सला वेळ देता येत नाही। मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करत आहे। जर कोणत्या ताईला माझा रिप्लाय नाही ना गेला तर प्लीज रागवू नका, मी तुमच्या कमेंट नेहमी वाचत असते आणि मला तुमच्या सगळ्यांचा खूप मनापासून आदर वाटत असतो। ताईंनो मला तुमच्या चुका दाखवायच्या नाहीत, फक्त तुम्ही आता बघा सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की ताई आमचा चॅनल जाऊन एकदा चेक कर, मी त्याप्रमाणे चेक केलं आणि मला ज्या उणिवा जाणवल्या ना त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। जर तुम्हाला म्हणजे वाईट वाटत असेल ना तर मी नाही परत कोणाचे चॅनल बघणार, पण कसं आहे ताईंनो काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत, मग एवढं म्हणजे व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ शूटिंग करणं, व्हॉइस देणं खूप म्हणजे याला मेहनत लागते। मग तुम्ही एवढी सगळीजण मेहनत करताय, पण जर तुम्ही याला काही गोष्टी माहितीच नाही पडल्या तर तुमची मेहनत पूर्णपणे व्यर्थ जाणार आहे। जर कारण मी आता जे काही चॅनलची नावं सांगणार आहेत ना ते सगळे चॅनल मी चेक केले, त्यातल्या बऱ्याच चॅनलचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांनी चॅनलचं सेटिंग व्यवस्थित केलेलं नाहीये। जर तुमच्या चॅनलचं सेटिंग व्यवस्थित नसेल ना तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, 2-2 वर्ष कंटिन्यू व्हिडिओ टाका, तुमचा चॅनल पुढे जाणारच नाही, प्रोग्रेस होणारच नाही, व्ह्यूज येणार नाही, सबस्क्रायबर येणार नाही आणि जरी आलेच ना तरी तुमचा चॅनल पुढे जाऊन सक्सेस नाही होणार। कारण तुम्ही बऱ्याच जणांच्या मी चॅनलच्या सेटिंगच तुम्हाला माहिती नाहीत। म्हणजे यूट्यूबमध्ये आल्यानंतर ज्यावेळेला आपण चॅनल चालू करतो ना त्यावेळेला यूट्यूबचे काही नियम आहेत, ते नियम पाळूनच तुम्ही चॅनल चालू करायचा असतो आणि त्याप्रमाणे चॅनलमध्ये बदलसुद्धा करायचे असतात। पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ताईंनी केलेच नाहीत, फक्त त्यांनी व्हिडिओ टाकलेत। आपण दुसऱ्याचे बघून व्हिडिओ टाकतो आणि चॅनल चालू करतो, मग आपल्याला कसं बरं यश मिळेल? म्हणून तर तुमच्या बऱ्याच चॅनलला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर येत नाही। ताईंनो आपण ज्या वेळेला चॅनल काढतो त्यावेळेला आपल्या चॅनलचा एक फोटो छानसा तयार करायचा असतो, नंतर तुमचा चॅनल कशाबद्दल आहे हे लोकांना समजलं पाहिजे ना, ते सगळं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यामध्ये व्यवस्थित लिहायचं असतं, यानंतर तुमच्या चॅनलचं नाव सुद्धा लिहायचं असतं। बऱ्याच जणांनी लिहिलेलं नाहीये, मग तुम्ही कसं पुढे जाणार? आणि तुमचा चॅनल कोणत्या कॅटेगरी मधला आहे हे काही मला दिसत नाही, फक्त ते तुम्ही सिलेक्ट केलेलं नसणार आहे, त्यामुळेच तर तुमचे व्हिडिओ पुढे जात नाहीयेत। त्यामुळे ताईंनो मी मनापासून तुम्हाला एक सांगते, ठीक आहे तुम्ही एवढी मेहनत करताय ना त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळालं पाहिजे। जर काही गोष्टी तुम्ही नाही केल्या ना तर तुम्ही पुढे जाऊ शकत। याच्यासाठी एकच करा, यूट्यूबवर असे बरेच व्हिडिओ आहेत, हिंदीमध्ये पण आहेत आणि मराठीमध्ये पण आहेत, ज्यांच्यामध्ये चॅनलचं सेटिंग कसं केलं जातं, चॅनल कसं चालू करायचा हे सगळं सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही चॅनल चालू करा। हे बघा थोडा उशीर लागू द्या, काही हरकत नाही, पण सगळं व्यवस्थित ज्ञान घेऊनच तुम्ही यूट्यूबमध्ये या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही यूट्यूब चॅनल चालू कराल त्यावेळेला आपल्याला ईमेल आयडी लागतो। माझी तुम्हाला खूप मनापासून विनंती आहे की तुमचा जो जुना ईमेल आयडी आहे ना त्यावरून यूट्यूब चॅनल काढू नका।
यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी तुम्ही नवीन नवीन ईमेल आय डी द्या आणि तुमचा जर बऱ्याच ताईंचा आता मी चॅनल बघितलंय 3-3, 2-2 वर्षापासूनचा आहे, त्याच चॅनलवर जर तुम्ही पुढे व्हिडिओ टाकत असाल ना तर तुमचे व्हिडिओ पुढे जाणार नाही, कारण जुन्या ईमेल आय डीवरून पुढे व्हिडिओ जात नाहीत, यूट्यूबमध्ये ते व्हिडिओ सक्सेस होत नाहीत. त्यामुळे ताईंनो तुम्हाला जर तुम्ही चॅनल चालू केलेला असला जुन्या तुमच्या ईमेल आय डीवरून तर प्लीज पुढे जाऊ नका. तुम्ही नवीन ईमेल आय डी काढा आणि त्यावर पुन्हा व्यवस्थित चॅनलचे ज्या सेटिंग आहेत त्या सगळ्या ऑन करा आणि मगच पुढे जावा. बघा तुमच्या चॅनलचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर नक्की वाढणार आहेत. काही चॅनलची लिस्ट काढलेली आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगते, फक्त तुम्ही रागू नका, कारण जे आहे ते मी सांगितलंय आणि जर तुम्हाला पटलं नाही तरी चालेल, मी त्याबद्दल काही म्हणणार नाहीये. मयूर थोरात म्हणून आहे, त्यांची मला कमेंट आलेली की चॅनल बघा तुम्ही तुमचा कॉमेडी चॅनल आहे पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काय काय तुमच्या चॅनलमध्ये ॲड केलेलं आहे ते टाकलेलं नाही आणि तुमच्या चॅनलचं कदाचित सेटिंग व्यवस्थित नसणार आहे. त्यामुळे तुमचं, कारण एवढे छान तुम्ही कॉमेडी व्हिडिओ टाकले तरी का बरं पुढे गेले नाही, कारण कदाचित तुमचं ना चॅनलचं सेटिंग व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे तुम्ही ते सेटिंग सुद्धा व्यवस्थित करा आणि शॉर्ट्स व्हिडिओ कसे अपलोड करायचे याचे बरेच व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे करा, कारण तुम्हाला सगळं जमते, फक्त ना तुमच्या मला तर असं वाटतं की मोबाईलच्या व्यवस्थित सेटिंग नाही, त्यामुळे ते सुद्धा सेटिंग करा. यानंतर नीलम खबाले पाटील यांचा एक चॅनल आहे. ताई तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काहीच टाकलेलं नाही, मग तुमचा चॅनल कशाच्या संदर्भात आहे, तुम्ही जे व्हिडिओ टाकणार आहेत ते कशाच्या संदर्भात आहेत, ते कसं काय सबस्क्रायबर आहेत त्यांना समजणार, कारण आपण पण नेहमी बघा असंच करतो ना, एखाद्याला सबस्क्राईब केलं की त्याच्या चॅनलमध्ये काय काय आहे हे जाऊन बघतो आणि यूट्यूबमध्ये हा नियम आहे बरं का की डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं पाहिजे, त्याशिवाय तुमचं चॅनल पुढे नाही जाणार. त्यामुळे तुम्हाला एवढं सगळं छान जमलंय, व्हिडिओ एडिटिंग करायचं, व्हॉइस सगळं एवढं छान जमलंय, पण तुम्ही थोडक्यासाठी चॅनलच्या तुमच्या सेटिंग व्यवस्थित केलेले नाही, त्यामुळे तुमच्या सगळ्या व्ह्यूज कमी येतात आणि सबस्क्रायबर वाढत नाही. त्यामुळे ताई तुम्ही सुद्धा प्लीज तुमच्या चॅनलचे व्यवस्थित सेटिंग करा, तरच तुमचा चॅनल यूट्यूब पुढे पाठवू शकतो, नाही तर मग तुम्ही कितीही अजून 2 वर्ष मेहनत केली ना तरी तुम्हाला यश मिळणार नाही. नंतरचा चॅनल आहे स्वाती मराठी म्हणून त्यांच्या चॅनलचं नाव आहे. तर त्यांनी ना लॉंग पण व्हिडिओ टाकलेत आणि शॉर्ट पण व्हिडिओ टाकलेत. आपण नवीन आहे ताई, बघा पहिल्यांदा टाकायचेत ना तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका, का तर तुम्हाला ते 4000 वॉच टाइम कंप्लीट होण्यासाठी व्यवस्थित पडतील, कारण तुम्ही लॉंग पण टाकताय शॉर्ट पण टाकताय. त्यामुळं महत्त्वाचं 4000 आपल्याला वॉच टाइम पहिल्यांदा कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला मोठ्या व्हिडिओची गरज आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ते टाका. नंतर भक्ती नावाचं एक चॅनल आहे, तुमच्या पण चॅनलमध्ये ताई डिस्क्रिप्शन अजिबात नाहीये, कारण चॅनलच्या ज्या अटी आहेत त्याप्रमाणे तुम्ही गेलेला नाहीये, त्यामुळे सॉरी ताई, तुम्ही पहिल्यांदा तुमच्या चॅनलचं व्यवस्थित सेटिंग करा, त्याशिवाय तुमचा चॅनल पुढे जाणार नाही. आणि प्लीज रागवू नका, कारण तुम्ही जर व्यवस्थित सेटिंगच केलं नाही तर तुमचे व्हिडिओ कसे पुढे जाणार. मी पाहिलंय तुम्ही असे चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करताय, मग जर तुम्हाला व्यवस्थित गाईड नाही मिळाला तर तुम्ही नाही ना पुढे जाऊ शकत. नंतर संगमनेरी कुटुंब म्हणून आहे ताई, तुम्ही तुमचं जरा डिस्क्रिप्शन चेक करा, कारण ते तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं नाहीये. व्हिडिओ तुमचे चांगले आहेत, व्यवस्थित जमते, पण तुमच्याही मोबाईलचं चॅनलचं सेटिंग नाहीये, त्यामुळं तुमचं तुम्ही सक्सेस होऊ शकता फक्त कारण व्ह्यूज चांगले आहेत. फक्त तुम्ही ना डिस्क्रिप्शन ज्या काही ह्या अटी आहेत ना यूट्यूबच्या त्या व्यवस्थित बघा आणि मगच पुढे जावा, कारण एवढी मेहनत करून सुद्धा फळ मिळणार नाही, थोडक्यासाठी जाईल. नंतर भाग्यश्री जाधव म्हणून आहेत ताई, तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही चॅनलला फोटो दिलेला नाहीये, डिस्क्रिप्शन काहीच दिलेलं नाही, तुमच्या चॅनलला कोणतं सेटिंग नाही. मग मी तुम्हाला पहिल्यांदाच मनापासून सांगते की ताई प्लीज तुम्ही सगळं हे शिका आणि नवीन ईमेल आय डी काढूनच मग पुढे जावा, कारण या ईमेल आय डीवरून तुम्ही जाऊ नाही शकत पुढे, कारण ते आता तुम्ही तर एक यूट्यूब चॅनल खोललंय आणि असं काही नाहीये, तुम्ही ना ईमेल आय डी नवीन काढू शकता.
आपण कमीत कमी 8 ते 10 ईमेल आय डी स्वतःचे बनवू शकतो। त्यामुळे तुम्ही नवीन यूट्यूब म्हणजे ईमेल आय डी काढा आणि त्याच्यावर व्यवस्थित चॅनलचे सेटिंग करा। बघा, तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित सेटिंग नाही ना करत तोपर्यंत तुमचा चॅनल पुढे नाही जाणार। आपल्याला या गोष्टी माहिती नसतात, आपण इतरांचं बघतो आणि चॅनल काढून पुढे जातो। यानंतर जोडी सासू सुनेची, या चॅनल बद्दल मला बोलायचं आहे। मला खूप आवडला हा चॅनल आणि तुमचे व्हिडिओ सुद्धा खूप छान आवडले। तुम्ही असेच रोज रोज व्हिडिओ टाका, तुमचं म्हणजे तुम्ही खरंच नक्की पुढे जाल। एक समाजासाठी तुमचा एक चांगला आदर्श राहील। कारण मी पाहिलंय तुम्ही म्हणजे तुमच्या सासूबाई खूप छान बोलतात, व्यवस्थित सांगतात। मग कदाचित तुमचे व्हिडिओ एक दिवस असा येईल की समाजापुढे आदर्श ठरतील। पण तुम्ही म्हणजे ठीक आहे, चाललंय तुमचं, काही प्रॉब्लेम नाही आहे, होईल सक्सेस। फक्त डेली व्हिडिओ टाका, कारण जवळच आलेलं आहे तुमचं सक्सेसवर। फक्त थोडीशी मेहनत घ्या। बाकी म्हणजे मी एवढेच चॅनल बघितले, पण मी तरी पण तुम्हाला सगळ्यांना मनापासून सांगते की तुम्हाला जर कुणाला वाईट वाटलं असेल तर मी तुमची मनापासून क्षमा मागते। पण ताईंनो, प्लीज म्हणजे मी हे जे चॅनल सांगितलेत ना, त्यात खरंच गरज आहे। तुमच्या सगळ्यांच्या चॅनलचे सेटिंग चुकलेले आहेत, त्यामुळे खरंच तुम्ही चॅनलचे सेटिंग व्यवस्थित करा। तुम्ही जर चॅनलचे सेटिंग व्यवस्थित नाही केले ना तर ताईंनो, तुम्ही कितीही मेहनत करा, तुम्ही नाही पुढे जाऊ शकणार। मग बघा, मी तुम्हाला सांगते, शेवटी बघा तुम्हाला पटेल तसं, कारण मला हा एक अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते। माझ्याही पहिल्या एका चॅनलचे सेटिंग नव्हते, त्यामुळे मी व्हिडिओ टाकायचे त्याला व्ह्यूज यायचे नाही। मला तुम्ही एवढी मेहनत करताय, एवढं तुम्हाला सगळं जमते, मग थोडक्यासाठी घालवू नका। तुम्हाला बरेच व्हिडिओ भेटतील की चॅनलचं सेटिंग कसं करायचं ते बघा। तुम्हाला अजून म्हणजे तुमच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला येतंय, फक्त सेटिंग चुकतंय। तुम्ही एक काम करा, नवीन ईमेल आय डी खोला आणि परत नव्याने सुरुवात करा। तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही, तुमच्या व्ह्यूज पण वाढतील आणि सबस्क्रायबर पण वाढतील, याची हमी मी नक्की देते। हे सगळं सांगताना काही चुकलं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, कोणाचं मन दुखावलं असेल ना, तर त्या सगळ्यांची मी मनापासून माफी मागते। श्री स्वामी समर्थ।